चला आज एका खास गोष्टीबद्दल बोलूया. ही एक अशी कथा आहे जी खुद बुद्धांनी सांगितली होती. ही गोष्ट आहे कर्माची, त्यागाची आणि क्रूरतेचे परिणाम काय असतात याची. चला तर मग पाहूया या बोधप्रदक कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं. तर ही गोष्ट आपण कशी उलगडणार आहोत, आपण एकूण 6 टप्पे पाहणार आहोत. सुरुवात करूया एका समस्येपासून जी तेव्हाही होती आणि खरं सांगायचं तर आजही आहे. तर गोष्टीची सुरुवात होते वर्तमानात. विचार करा, काही भिक्खू एकत्र बसले आहेत आणि ते एका व्यक्तीबद्दल बोलतायत, देवदत्त. आणि विषय काय आहे तर त्याचा क्रूर स्वभाव. आता देवदत्त किती क्रूर होता. म्हणजे त्याने फक्त बुद्धांविरुद्ध कटच रचला नाही, तर थेट त्यांच्यावर दगड फेकला. आणि इतकंच नाही तर नालागिरी नावाचा एक पिसाळलेला हत्ती त्यांच्यावर सोडला. साहजिकच आहे, हे सगळं पाहून भिक्खू चिंतेत पडले होते. आणि मग काय होतं? ही सगळी चर्चा स्वतः बुद्ध ऐकतात. ते त्या भिक्खूंना सांगतात की अरे, देवदत्त आज असा वागतोय असं नाहीये, तो पूर्वीपासूनच असा होता. आणि मग ते एक खूप जुनी गोष्ट सांगायला सुरुवात करतात. एक अशी गोष्ट जी देवदत्ताचं खरं रूप आपल्या समोर आणेल. तर आता आपण जातोय त्या जुन्या काळात. या गोष्टीतली मुख्य पात्र कोण आहेत? 2 माकड भाऊ आहेत. मोठ्या भावाचं नाव नंदीय किंवा आपण त्याला जॉली म्हणूया, आणि त्याचा धाकटा भाऊ जलिकिन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्यासोबत आहे त्यांची अंध आई. आणि हे काही साधेसुधे माकड नव्हते. या 2 भावांवर किती मोठी जबाबदारी होती माहितीये? तब्बल 80,000 माकडांच्या कळपाची. म्हणजे विचार करा, केवढं मोठं राज्य होतं त्यांचं. त्यांनी जे सोडलं ते काही छोटं मोठं नव्हतं. पण मग एक दिवस त्यांच्यासमोर एक मोठं संकट उभं ठाकतं. त्यांना कळतं की त्यांची आई उपाशी आहे. का? कारण त्यांनी जे दूध पाठवले होते त्यांनी तिच्यापर्यंत अन्न पोहोचवलंच नाही. आता विचार करा, त्यांच्यासमोर काय पर्याय होते? एकीकडे होतं 80,000 माकडांचं राज्य, सत्ता, प्रतिष्ठा, आणि दुसरीकडे होती आपली आई. काय निवडणार ते? आता इथे गोष्टीत एक नवीन पात्र येतं आणि याच्या येण्याने सगळं काही बदलणार आहे. हा एक ब्राह्मण असतो, पण तो खूप क्रूर असतो आणि आता तो शिकारी बनलेला आहे. आणि नियतीने त्याचा मार्ग आता या माकड भावांच्या मार्गात आणून ठेवला होता. एक गंमत म्हणजे या शिकाऱ्याला त्याच्या गुरूंनी पूर्वीच एक इशारा दिला होता. त्याला सांगितलं होतं, अरे, एवढा कठोर होऊ नकोस, असं काही करू नकोस ज्याचा तुला नंतर पश्चाताप करावा लागेल. पण तो ते विसरून गेला होता. जणू काही भविष्यच त्याला सावध करत होतं, पण त्याचं लक्षच नव्हतं. आणि आता आपण त्या क्षणी पोहोचलो आहोत जिथे ही गोष्ट एक दुःखद वळण घेते. तो शिकारी दिवसभर फिरून थकला होता. त्याला काहीच शिकार मिळाली नव्हती. तो निराश होऊन परत जात असताना त्याला वडाच्या झाडावर ती बिचारी अंध, कमजोर माकडीण दिसते आणि त्याच्या मनात विचार येतो, हिलाच मारूया. विचार करा त्या क्षणाचा. शिकाऱ्याने धनुष्य उचलला आणि त्या माकडीणीवर नेम धरला. हे पाहताच मोठा भाऊ जॉली, जो बोधिसत्व होता, तो स्वतःला रोखूच शकला नाही. आपल्या आईवर आलेलं संकट पाहून तो पुढे आला. त्याला माहीत होतं की आता काहीही किंमत मोजावी लागेल, पण आईला वाचवायचंच. आणि तो जॉली काय म्हणतो बघा. तो त्या शिकाऱ्याला गयावया करतो, अरे माणसा, माझ्या आईला मारू नकोस, हवं तर मला मार. केवढा मोठा त्याग. पण तो शिकारी निर्दयी, त्याने एक क्षणी विचार केला नाही. त्याने जॉलीची ती मागणी मान्य केली आणि बाण सोडला. पण गोष्ट इथेच थांबत नाही. त्या शिकाऱ्याची क्रूरता बघा. जॉलीला मारल्यावर तो थांबला नाही. त्याने पुन्हा त्या आईवर बाण रोखला. आणि हे पाहताच लहान भाऊ जुलिकिन पुढे धावला. मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून तोही म्हणाला, मला मार, आम्हा 2 भावांना मारून टाक, पण आमच्या आईला सोडून दे. त्या शिकाऱ्याने मग त्या 2 भावांना आणि त्यांच्या आईलाही मारलं. आणि आपलं काम झालं असं समजून तो घरी परतू लागला. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याने जे कर्म केलं होतं त्याचा हिशोब सुरू झाला होता. कर्माचा खेळ आता सुरू झाला होता. आणि कर्माचा न्याय कसा झाला, इतका जलद आणि इतका भयंकर की कल्पनाही करवत नाही. आधी काय झालं, त्याच्या घरावर वीज कोसळली. त्याची बायको, मुलं सगळे त्यात मारले गेले. ही बातमी ऐकून त्याच्या हातातून धनुष्य गळून पडला आणि त्याच वेळी बांबूचे खांब कोसळून त्याचं डोकं फुटलं. आणि इतक्यावरच नाही थांबलं, जमीन दुभंगली आणि नरकातल्या आगीने त्याला स्वतःमध्ये ओढून घेतलं. एका क्षणात सगळं संपलं. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाहीये. हा तर फक्त भूतकाळ होता. आता बुद्ध या कथेचा खरा अर्थ सांगतात. ते सांगतात की या गोष्टीतली पात्र दुसरी तिसरी कोणी नसून ती आजही आपल्यातच आहेत. आणि मग बुद्ध सगळा उलगडा करतात. ते सांगतात की तो क्रूर शिकारी कोण होता? तो होता देवदत्त. तो धाकटा भाऊ जॉलिकिन म्हणजे होते आनंद. ती आई माकडीण म्हणजे होती गौतमी.
आणि तो मोठा भाऊ जॉली ज्याने पहिला त्याग केला तो होतो मी स्वतः म्हणजे बुद्ध. बघा कसा भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांशी जोडलेला आहे. आणि या कथेचा शेवट होतो त्या शिकाऱ्याच्या पश्चातापाने. तो नरकाच्या आगीत जळताना ओरडतो की आपली कर्म ही बियांसारखी असतात, जसं बी पेराल तसंच फळ मिळेल. आणि खरंच ही गोष्ट आपल्याला हेच तर शिकवते की आपण जे करतो तेच आपल्याकडे परत येतं, चांगलं किंवा वाईट. खरंच खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही, नाही का?